2 तारखेनंतर हे रुग्णालय नियमितपणे सुरू होणार आहे। हे हॉस्पिटल अतिशय रिझनेबल रेटमध्ये लोकांना सेवा देणार आहे। पुणे शहरातले आणि पुण्याच्या जवळपासच्या किंवा महाराष्ट्रातले इतर रुग्णांना ज्यांना हॉस्पिटलचे ट्रीटमेंटची गरज आहे, ऑपरेशनची गरज आहे, त्यांनी ह्या हॉस्पिटलचा लाभ घ्यावा। हक्काचं रुग्णालय असावं या सामाजिक जाणीवेतनं समाजातल्या आपल्या माणसांनी सुरू केलेलं आपलं रुग्णालय असं हे आपलेपणाचं आपलं रुग्णालय आहे। येथील सर्व तज्ञ डॉक्टर रुग्णांसाठी डिवोटेड पैशासाठी काम करणारे नसून ही रुग्णांची सेवा करण्यासाठी येथील सर्व डॉक्टर्स उपयोगी पडणार आहेत। बोधिसत्व सहकारी रुग्णालय संचलित दापोडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये निशुल्क आरोग्य शिबिराचा आज 3रा दिवस होता। 3ऱ्या दिवशी प्रचंड प्रतिसाद आपण बघतोय ह्या रुग्णांचा मिळालेला। आज वेगवेगळ्या रोगांवर तपासणी करण्यात आली, रुग्णांना औषधे देण्यात आली। पाहू शकतो आपण हे दापोडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दृश्य। बोधिसत्व सहकारी रुग्णालयामार्फत दापोडी येथे हे नव्याने सुरू करण्यात आलं जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, हे सर्व बहुजन समाजातील रुग्णांसाठी, गरजू पेशंटसाठी एक खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि याचा सर्व पुणेकरांनी, पुण्यातील सर्व म्हणजे अतिशय गरीब, गरजू आणि बहुजन समाज यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि दापोडीसारख्या पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे हॉस्पिटल सुरू झाल्यामुळं आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा इथं उपलब्ध होणार आहे आणि निश्चितच हे सर्व गरजू रुग्णांसाठी लाभदायक आहे। तरी आपण त्याचा लाभ घ्यावा हीच मी सर्वांना विनंती करेन आणि दापोडीसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी हा सुरू झाल्यामुळं आपल्याला पुणे परिसरातील त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील जेही गरजू रुग्ण असतील त्यांनी संपर्क साधून येथे उपचार घ्यावे। त्यांना येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील आणि त्याचा त्यांना चांगल्या प्रकारे लाभ मिळेल असा मला विश्वास आहे। दापोडीमध्ये बोधिसत्व सहकारी रुग्णालय सुरू होते याचा मला फार आनंद आहे। कारण 2 जूनपासून हे रुग्णालय सुरू होत आहे। हे रुग्णालय सर्व बहुजन आणि गरीब जनतेसाठी सहकारी म्हणजे माफक दरामध्ये आणि विविध आजारावरच्या उपचारासाठी हे इथे सर्व काही सोयी करून ठेवलेले आहे। तर सर्व बहुजन लोकांनी, गरीब लोकांनी येथील रुग्णालयाचा फायदा घ्यावा। तसेच इथं सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, स्किन स्पेशालिस्ट आहे, फिजिशियन आहे, हाडाचे डॉक्टर आहेत, मधुमेह तज्ज्ञ आहेत, जेवढे काही तज्ज्ञ डॉक्टर, हार्ट स्पेशालिस्ट आहेत, लंग स्पेशल म्हणजे फुफ्फुसाच्या आजाराचे डॉक्टर्स आहेत, तज्ज्ञ डॉक्टर, हे सर्वांचा रुग्णांना लाभ घेता येईल। तरी माझी अशी विनंती आहे की दापोडी गाव नजीकचे सगळे शेजारची गावं, पुण्याबाहेरची लोक, महाराष्ट्रातली ज्यांना या संधीचा फायदा करून घ्यायचा असेल वैद्यकीय सेवेचा, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की वैद्यकीय सेवा अत्यंत महाग झालेली आहे आणि सर्वसामान्यांना परवडणारी नाही। तर ह्या रुग्णालयाचा आपल्या सर्वांसाठी फार उपयोग होईल आणि येथील सर्व तज्ज्ञ डॉक्टर डिवोटेड रुग्णांसाठी डिवोटेड पैशासाठी काम करणारे नसून रुग्णांना उपचार करण्यासाठी, रुग्णांची सेवा करण्यासाठी येथील सर्व डॉक्टर्स उपयोगी पडणार आहे। कारण हे समाजाच्या मालकीचं आमचं स्वतःचं आपलं समाजाचं असं रुग्णालय आहे। दापोडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने या ठिकाणी 2 तारखेपासून सुरू होत आहे आणि मला असं वाटतं की हे रुग्णालय आपलं स्वतःचं आहे। त्याचं कारण असं की अलीकडच्या काळामध्ये ज्या सगळ्या रुग्णसेवा आहेत त्या अतिशय महागड्या अशा झालेल्या आहेत आणि महागड्या रुग्णसेवेमध्ये सर्वसामान्य जो माणूस आहे, जो गरीब आहे, उपेक्षित आहे, वंचित आहे, पीडित आहे, सोशल घटकातला आहे, अशा माणसाला आजच्या रुग्णसेवा कुठेही परवडत नाही।
आणि अशांकरता म्हणून आपलं एक हक्काचं रुग्णालय असावं या सामाजिक जाणीवेतनं समाजातल्या आपल्या माणसांनी सुरू केलेलं आपलं रुग्णालय असं हे आपलेपणाचं आपलं रुग्णालय आहे. आजकाल आपण पाहतो की जेव्हा आपण इतर रुग्णालयांमध्ये जातो तेव्हा वेगळे अनुभव येतात. साधं सर्दी खोकला आला, ताप आला की मग विविध प्रकारच्या चाचण्या करायला लावतात, त्याच्याशी संबंधित चाचण्या करायला लावतात. म्हणजे अलीकडे रुग्ण जेव्हा जातो त्याच्या एकूण स्थिती पाहिली जाते आणि स्थिती पाहिली गेल्यानंतर मग ठरवलं जातं की त्याला कसा उभा आडवा करायचा. पण हे रुग्णालय आपलं आहे. इथे मुळात आपलेपणा आहे आणि आपलेपणा असल्यामुळे योग्य निदान केलं जातं, योग्य उपचार दिले जातात आणि योग्य उपचाराबरोबर माफक दरामध्ये उपचार आहेत. अतिशय माफक दरामध्ये उपचार आहेत. म्हणजे बाहेर जर समजा आज कुठल्याही डॉक्टरांकडे आपण गेला तर कमीत कमी डॉक्टरांची फी असते 1000 रुपये, 500 रुपये, 700 रुपये. इथं तुम्हाला ती अनुभूती येणार नाही. इथे आपलेपणाचा अनुभव येईल आणि खरंच असं वाटेल की हे रुग्णालय माझं आहे, माझ्यासाठी आहे. इथल्या जवळपासच्या सगळ्या नागरिकांसाठी ही फार उत्तम सोय आहे आणि जास्तीत जास्त बोधिसत्व ह्या मल्टीप्लेक्स याच्या सगळ्यांनी जास्तीत जास्त फायदा घेतला तर ते फार चांगलं होईल असं मला वाटतं. आणि आम्ही तर घेतोच आहोत, आमच्याबरोबर असंच इतरांनी पण त्याचा लाभ घ्यावा आणि तो लाभ घेतला तर नक्कीच त्यांना फायदाच होणार आहे असं मला वाटतं. बाकीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला परवडेल अशी फी आपल्याला देता येत नाही. काही ठिकाणी गैरसोयी असतात, काही ठिकाणी काही इन्स्ट्रुमेंट्स नसतात. छोट्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर पण तिकडनं आपल्याला दुसऱ्याच हॉस्पिटलमध्ये पाठवतात. मग त्यापेक्षा हे हॉस्पिटल केव्हाही चांगलंच आहे. इथं गरीब लोकांना, तळागाळातील लोकांना विशेष करून सवलत दिली जाईल आणि त्यांच्याकडे जास्त आपुलकीने प्रेमाने बघणारे सगळे डॉक्टर्स आहेत आणि त्यामुळे इथं त्यांना ट्रीटमेंटही चांगली मिळेल. म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट ॲज वेल ॲज ह्युमॅनियन ट्रीटमेंट, ती दोन्हीही त्या ट्रीटमेंट त्यांना आपुलकीच्या प्रेमाच्या मिळतील. त्यामुळं लोकांनी इथं जास्तीत जास्त लोकांनी इथं येऊन त्याचा अनुभव घ्यावा. आजचा निःशुल्क शिबिराचा 3रा दिवस आहे. आपण आठवडाभर वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचे इथं शिबिर ठेवलेले होते. आज रविवार असल्यामुळं ह्या शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे. हे शिबिर 30 तारखेपर्यंत अशाच प्रकारे चालू राहणार आहे आणि 2 तारखेनंतर हे रुग्णालय नियमितपणे सुरू होणार आहे. ह्या परिसरातल्या दापोडी, बोपोडी, पिंपरी चिंचवड एरियातल्या जवळचा परिसर आणि पुणे महानगरपालिकेला जवळ असणारे गरजू नागरिकांनी याचा शिबिराचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. त्या व्यतिरिक्त हे हॉस्पिटल अतिशय रिजनेबल रेटमध्ये लोकांना सेवा देणार आहे आणि त्यामुळे पुणे शहरातले आणि पुण्याच्या जवळपासच्या किंवा महाराष्ट्रातले इतर रुग्णांना ज्यांना हॉस्पिटलचे ट्रीटमेंटची गरज आहे, ऑपरेशनची गरज आहे, त्यांनी ह्या हॉस्पिटलचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो.